नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण 2024 मध्ये झालेले पोलीस भरतीचे प्रश्न, जे की GSचे प्रश्न आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये संपूर्ण मागच्या भरतीमध्ये झालेले संपूर्ण प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहू शकतात. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. चला तर प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक, कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे जांभी मृदा असे म्हणतात. समोरचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला? अयोग्य जोडी ओळखा. त्याच्यामध्ये आहे तौला हा शिखर आहे नाशिकमध्ये, हनुमान आहे धुळ्यामध्ये, याची उंची आहे 1036 मीटर. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी आस्तंबा. आस्तंबा हे नाशिकला नसून तोरणा कुठे आहे तर पुण्याला. आस्तंबा कुठे आहे? सातपुडा पर्वतरांगेत असून त्याची उंची 1325 मीटर एवढी असून ते नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. आस्तंबा हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग हा किती आहे? त्याचं उत्तर आहे 17%. समोरचा प्रश्न, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा मसुदा कोणी तयार केलेला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी थॉमस जेफरसन. थॉमस जेफरसन यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा मसुदा तयार केलेला होता. समोरचा प्रश्न आहे, जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हिंदी महासागर. याच्यावर कोणत्या देशाच्या नावावरून ठेवण्यात आला आहे तर भारत या देशाच्या नावावर. समोरचा प्रश्न, बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणतं? त्याचं उत्तर आहे भिंगारा. लोणावळा कुठं आहे? लोणावळा खंडाळा हा पुण्यामध्ये. म्हैसमाळ कुठं आहे तर औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगरमध्ये. गवताळा कुठं आहे? गवताळा हे औटरम घाट, जळगाव आणि संभाजीनगर. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील महानगरपालिकेमध्ये किमान व आणि कमाल प्रभाग समित्या किती असू शकतात? त्याचं उत्तर आहे कमाल 3 ते कमी 25 असू शकतात. समोरचा प्रश्न, इंग्रजांनी आपल्या या स्थानिक स्वयंशासक बंधन घालून त्यांना अपंग केले आहे असा आरोप इंग्रजावर कोणी केलेला होता? त्याचं उत्तर आहे डॉक्टर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. समोरचा प्रश्न आहे, नगर परिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा सादर करू शकतात? त्याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारीकडे नगर परिषदेचे अध्यक्ष हे स्वतःचा राजीनामा देऊ शकतात. कोणाकडे? जिल्हाधिकारीकडे. समोरचा प्रश्न, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक करोड मतदान पद्धतीचा वापर केला गेला? त्याचं उत्तर आहे मणिपूरमध्ये. समोरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले वनधोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं? त्याचं उत्तर आहे 1916 मध्ये. समोरचा प्रश्न आहे, कोणता घटक हा कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? त्याचं उत्तर आहे महासागर. समोरचा प्रश्न, पवनहंस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठा करणाऱ्या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे 1985 मध्ये. समोरचा प्रश्न आहे, मराठा लोकांसाठी मुंबई कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी कोणाला लंडनला पाठवले होते? त्याचं उत्तर आहे भास्करराव जाधव. भास्करराव जाधव यांना शाहू महाराजांनी लंडनला पाठवले होते. कशासाठी? मुंबई कायदेमंडळात स्वतंत्र मतदान असावे. कोणासाठी? मराठी लोकांसाठी. समोरचा प्रश्न आहे, 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्ह्यात कोणत्या परिषदेचं अध्यक्ष कोण होते? त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1920च्या महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. समोरचा प्रश्न आहे, पुणे महानगरपालिकेचे महात्मा फुलेंचा पुतळा बसवताना अशी मागणी 1925 मध्ये कोणी केलेली होती? त्याचं उत्तर आहे केशवराव जेधे. केशवराव जेधे यांनी पुणे महानगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा अशी मागणी केलेली होती. कधी? 1925 मध्ये. समोरचा प्रश्न आहे, 1936 मध्ये मुंबईमध्ये
प्रति आंबेडकर किंवा दख्खनचे आंबेडकर म्हणून कोणाला ओळखले जात होते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बी.एस. व्यंकटराव. बी.एस. व्यंकटराव यांना प्रति आंबेडकर म्हणून ओळखलं जात होतं. समोरचा प्रश्न आहे 1973च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे कलकत्ता. समोरचा प्रश्न आहे कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे सापडतात? त्याचं उत्तर आहे बॉक्साईट या खनिजाचे सापडतात. समोरचा प्रश्न महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? त्याचं उत्तर आहे लोकराज्य. समोरचा प्रश्न सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? त्याचं उत्तर आहे रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामी हे दासबोध या कविता संग्रहाचे लेखक आहेत. समोरचा प्रश्न भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? त्याचं उत्तर आहे परमवीर चक्र. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. याची सुरुवात कधी करण्यात आली? तर 1954 साली. समोरचा प्रश्न विजयस्तंभ कोठे आहे? त्याचं उत्तर आहे चित्तोड, राजस्थानमध्ये. समोरचा प्रश्न जॅकमा हे आशियातील 6वे श्रीमंत व्यक्ती असून कोणत्या व्यावसायिक संस्थेचे ते CEO आहेत? त्याचं उत्तर आहे अलिबाबा. अलिबाबा या संस्थेचे जॅकमा संस्थापक आहेत. समोरचा प्रश्न शॅडो कॅबिनेट ही संकल्पना कोणत्या देशाची आहे किंवा कोणत्या देशामध्ये आढळते? त्याचं उत्तर आहे ब्रिटनमध्ये. ब्रिटनमध्ये ही शॅडो कॅबिनेट पद्धत आढळून येते. समोरचा प्रश्न आहे बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याने पहिले बाल हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे. समोरचा प्रश्न ब्रिटनमधील ॲशडेन पुरस्कार हा कोणत्या ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जातो? कोणता? ॲशडेन पुरस्कार. त्याचं उत्तर आहे सौर ऊर्जा या संशोधन क्षेत्रामध्ये दिला जातो. समोरचा प्रश्न आहे WHO नुसार कोणते शहर हे जगातील सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित करणारे शहर आहे? त्याचं उत्तर आहे टोकियो. टोकियो हे सर्वाधिक ध्वनी प्रदूषण करणारे शहर आहे. टोकियो कोणत्या देशाची राजधानी आहे? जपान. जपान या देशाची राजधानी आहे. समोरचा प्रश्न महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम 2005 द्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झालेला आहे? त्याचं उत्तर आहे सुरक्षित घर. समोरचा प्रश्न कॅनडा सरकार महाराष्ट्रातील कोणत्या एका धार्मिक स्थळाचा व शहराचा विकास करणार असून त्याबाबत अचूक काय आहे हे विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे पंढरपूर. पंढरपूर याचा कॅनडा विकास करणार आहे. समोरचा प्रश्न रेल्वे RPF हे नाव बदलून काय ठेवलेलं आहे? त्याचं उत्तर आहे इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस. RPFचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस हे नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे भारताची दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये दुसरी फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था स्थापन करण्यात येणार आहे. समोरचा प्रश्न अमेरिकेने श्रीराम लागू यांनी लिहिलेले आत्मचरित्र कोणते? अभिनेते श्रीराम लागू यांनी लिहिलेलं आत्मचरित्र कोणतं आहे? त्याचं उत्तर आहे लमान. समोरचा हा प्रश्न भारत सरकारने सायबर गुन्ह्यांचा धोका कमी करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही जनजागृती मोहीम कोणत्या दिवशी राबवली गेलेली आहे? त्याचं उत्तर आहे 3 जानेवारी 2020 तारखेपासून. समोरचा प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच PSLV-40 प्रक्षेपणाच्या माध्यमातून एकूण किती उपग्रह अंतराळात पाठवले होते? त्याचं उत्तर आहे 31 उपग्रह या PSLV-40 मार्फत पाठवले गेले होते. समोरचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? त्याचं उत्तर आहे सुमित मलिक. समोरचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने नुकतेच घोडागाडी हे नवीन अभयारण्य घोषित केलेलं असून ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. समोरचा प्रश्न कोणत्या बँकेने कोविड-19 विमा पॉलिसी सुविधा सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे एअरटेल पेमेंट बँक. समोरचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये रेल्वे डबे निर्मिती कारखाना उभारण्यास केंद्राने मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे लातूरमध्ये. समोरचा प्रश्न नौदलात सामील झालेली
स्क्वापिन श्रेणीतील करंज ही कितवी पाणबुडी ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे तिसरी. समोरचा प्रश्न आहे 2020 पर्यंत आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश कोणता ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे भारत. भारत हा सर्वाधिक कर्ज असणारा 2020 पर्यंत देश ठरलेला आहे. समोरचा प्रश्न आहे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल कोण होते? त्याचं उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू. समोरचा प्रश्न 1872 मध्ये आयोजित केलेली भारताची 2011ची जनगणना ही कितवी होती? 1872 नंतर तर ती 15वी होती. आणि स्वातंत्र्यानंतर कितवी? तर 7वी. स्वातंत्र्यानंतर 7वी आणि 1872 नंतर ही 15वी जनगणना होती. समोरचा प्रश्न मिझोरमचे नवीन राज्यपाल कोण आहेत? त्याचं उत्तर आहे कंभातेपती हरिबाबू. समोरचा प्रश्न गोशीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे वैनगंगा नदीवर हा गोशीखुर्द प्रकल्प बांधलेला आहे. समोरचा प्रश्न मी अन्नपूर्णा योजना ही कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. समोरचा प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. आणि कधी झाली होती? 1 मे 1962 रोजी. समोरचा प्रश्न कोणत्या शहरात स्वच्छतागृह या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे वाराणसीमध्ये. समोरचा प्रश्न अमरावती जिल्ह्याच्या सध्याच्या पालकमंत्री कोण आहेत? यशोमती ठाकूर. हे झालेले प्रश्न आहेत. समोरचा प्रश्न आहे तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे आहे? त्याचं उत्तर आहे तहसीलदार. आंतरराष्ट्रीय वित्त निगमाची स्थापना कधी झालेली आहे? त्याचं उत्तर आहे 1956 मध्ये आंतरराष्ट्रीय वित्त निगमाची स्थापना झालेली आहे. समोरचा प्रश्न आहे जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? त्याचं उत्तर आहे जिनेव्हा स्वित्झर्लंडमध्ये. समोरचा प्रश्न जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 1 मार्चला जागतिक नागरी संरक्षण दिन साजरा करण्यात येतो. समोरचा प्रश्न आहे थॉम्सन सीडलेस गुलाबी या अनाबेशाही व बेंगलोर पर्पल कशाची जात आहे? त्याचं उत्तर आहे द्राक्षाची. समोरचा प्रश्न पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे? त्याचं उत्तर आहे पोर्तुगीज. पोर्तुगीज या भाषेमधून कोणता शब्द आलेला आहे? पगार. पगार, बटाटा. समोरचा प्रश्न प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचं उत्तर आहे नवीन कर्मणी. कोणाकडून? प्राचार्याकडून. याला कडून प्रत्यय लागलाय. समोरचा प्रश्न आहे 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? त्याचं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर. समोरचा प्रश्न तू फारच चतुर आहेस या वाक्याची वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? त्याचं उत्तर आहे तू फारच चतुर आहेस. त्याचं उत्तर आहे विधानार्थी वाक्य. समोरचा प्रश्न माणसांचा जमाव तसेच सैनिकांचा काय? तर सैनिकांचे पथक, तुकडी आणि फलटण हे तिन्ही बरोबर आहेत. कारण सैनिकांची फलटण होऊ शकते, तुकडी होऊ शकते आणि फलटणही होऊ शकते. समोरचा प्रश्न तोबळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोण नसलेला ओळखा. त्याचं उत्तर आहे तोबळा. तोबळाचा काय आहे? तोष. तोष हा नाही. त्याचं 3 बरोबर आहेत. काय? धष्टपुष्ट शरीर, लंबक आणि तुळई. तोबळा म्हणजेच धष्टपुष्ट शरीर, लंबक आणि तुळई. समोरचा प्रश्न आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणाला ओळखलं जातं? त्याचं उत्तर आहे केशवसूत. केशवसूत यांना आधुनिक कवितेचे जनक म्हणून ओळखलं जातं. समोरचा प्रश्न आहे कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये. समोरचा प्रश्न आहे प्रदूषण रहित इलेक्ट्रॉनिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते? त्याचं उत्तर आहे हिरव्या रंगाची नंबर प्लेट. समोरचा प्रश्न आहे भारत सरकारच्या ऑपरेशन डिजिटल बोर्ड अंतर्गत देशातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये कोणत्या इयत्तेपासून डिजिटल बोर्ड बसवले जाणार आहेत? त्याचं उत्तर आहे इयत्ता 9वी पासून. समोरचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषवणारी व्यक्ती कोण? त्याचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. समोरचा प्रश्न आहे
मनोहर पर्रीकर यांना किती वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 4 वेळेस. समोरचं नमस्ते थायलंड या महोत्सवाची तिसरी आवृत्ती 2019 मध्ये कुठे संपलेली होती? त्याचं उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये. आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या किनारी भागात एप्रिल 2009 मध्ये कोणत्या वादळाचा जोरदार तडाखा बसलेला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फनी या चक्रीवादळाचा. समोरचा प्रश्न आहे वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठून कुठपर्यंत केलेली आहे? त्याचं उत्तर आहे दिल्ली ते वाराणसी दरम्यान वंदे भारत ट्रेनची सुरुवात केलेली आहे. कोणामार्फत? नरेंद्र मोदी यांच्या मार्फत. समोरचा प्रश्न आहे राजस्थानमध्ये गुर्जर व अन्य 4 जातींच्या लोकांना किती टक्के आरक्षण मंजूर झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे 5%. समोरचा प्रश्न कामुद्री सौर ऊर्जा प्रकल्प हा एकाच ठिकाणी असलेल्या जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे तामिळनाडूमध्ये. कोणता? कामुदी सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे तो? तामिळनाडूमध्ये. समोरचा प्रश्न ऑस्ट्रेलिया देशाचे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतलेली आहे? त्याचं उत्तर आहे अँथनी अल्बानीज. समोरचा प्रश्न आहे कोणत्या देशाकडून दूध आणि त्याच्या उत्पादनावरील आयातीवर भारत सरकारने बंदी घातलेली आहे? त्याचं उत्तर आहे चीन या देशाच्या. समोरचा प्रश्न हवामान खात्याच्या संशोधनातील निष्कर्षानुसार जगातील सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे आहे? त्याचं उत्तर आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमानवाढ आहे. समोरचा प्रश्न गड संवर्धन समिती व पुरातत्व विभागाद्वारे महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना संरक्षित स्मारक घोषित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 57 गड किल्ल्यांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न रिझर्व्ह बँकेद्वारे छापण्यात येणाऱ्या नवीन 20 रुपयांच्या नोटांवर कोणाचे छायाचित्र आहे? त्याचं उत्तर आहे वेरूळची लेणी. समोरचा प्रश्न आहे राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? त्याचं उत्तर आहे राजस्थान. समोरचा प्रश्न महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यामध्ये कधी आढळलेला होता? त्याचं उत्तर आहे 9 मार्च 2020 मध्ये. समोरचा प्रश्न आहे 2014 मध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा स्वीकार केल्यानंतर कोणत्या देशात सर्वप्रथम भेट दिलेली होती? त्याचं उत्तर आहे भूटान या देशाला. समोरचा प्रश्न आहे 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000 या नोटांवर बंदी घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेलेले होते? त्याचं उत्तर आहे जपान या दौऱ्यावर. समोरचा प्रश्न आहे दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण? त्याचं उत्तर आहे समर्थ रामदास स्वामी. समोरचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथाद्वारे आपले विचार मांडलेले होते? त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यांचे ग्रंथ आहेत शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म. समोरचा प्रश्न आहे रास्त गोपकार म्हणजेच खरी बातमी या नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केलेले होते? त्याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. समोरचा प्रश्न ब्रिक्सच्या नवीन विकास बँकेचे मुख्यालय कुठे आहे? त्याचं उत्तर आहे शांघायमध्ये. समोरचा प्रश्न कोणाच्या मते 1857चा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध आहे असं विचारलं? त्याचं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर यांच्या मते 1857चा उठाव हा भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होते. समोरचा प्रश्न ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग कोणता? तर त्याचा प्रयोग आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. ती गाणे गाते. समोरचा प्रश्न आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द प्रसरण. हिरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द. हिरण्य म्हणजेच सोने. सोने म्हणजेच अजून हेम. हेम म्हणजेच सोने. समोरचा विरुद्धार्थी शब्द निवडा. अक्षर. अक्षरचा विरुद्धार्थी क्षर. क्षर अक्षर. समोरचा प्रश्न आहे वाक्याचा प्रकार ओळखा. काय ढग एवढे गरजत आहेत तरी कदाचित पाऊस येईल? त्याचं उत्तर आहे जर तरचा संकेतार्थी. समोरचा प्रश्न डोळ्यावर धुंदी चढणे याचा वाक्प्रचाराचा अर्थ. डोळ्यावर धुंदी चढणे याचा अर्थ काय आहे? गर्वाने माजणे. समोरचा प्रश्न आहे कोणते राष्ट्रीय उद्यान आसाम मध्ये आहे? त्याचं उत्तर आहे काशीरंगा. आहे कशासाठी फेमस आहे? एकशिंगी गेंड्यासाठी.
समोरचा प्रश्न आहे, घटनेतील कोणत्या कलमानुसार घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करू शकतात? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 356 नुसार राष्ट्रपती राजवट लावू शकतात. समोरचा प्रश्न आहे, अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर तो मेंडेल यांनी मांडला. समोरचा प्रश्न, ग्रँड ट्रंक रोडने कोणती दोन शहरे जोडली गेली? त्याचं उत्तर आहे अमृतसर आणि कोलकाता ही दोन शहरे जोडली गेली. समोरचा प्रश्न, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? त्याचं उत्तर आहे 23 मार्च 1931. समोरचा प्रश्न, मिन कॅम्प हे आत्मचरित्र कोणाचे आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ॲडॉल्फ हिटलर यांचं. समोरचा प्रश्न आहे, 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय कोण? त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. यांना 1908 ते 1916 दरम्यान 8 वर्षाच्या राजद्रोहाची शिक्षा झालेली होती. समोरचा प्रश्न, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? त्याचं उत्तर आहे विल्यम बेंटिंक, लॉर्ड विल्यम बेंटिंक हे पहिले भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. समोरचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक कधी झाली? त्याचं उत्तर आहे 1952 मध्ये. समोरचा प्रश्न, स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट कोणत्या वर्षी झाला? त्याचं उत्तर आहे 1925 ला. 1925 साली काकोरी कट झाला. समोरचा प्रश्न, सूर्यप्रकाश पृथ्वीवर किती वेळात पोहोचतो? त्याचं उत्तर आहे 8 मिनिट 20 सेकंद. समोरचा प्रश्न, सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला? तर त्याचा शोध झकॅरियास जॉन्सन यांनी लावला. समोरचा प्रश्न, इतिश्री म्हणजेच शेवट करणे. इतिश्री म्हणजेच शेवट. समोरचा प्रश्न, भारतातील पहिली मोनोरेल चालविणारी महिला कोण? त्याचं उत्तर आहे जुएली भंडारे. जुएली भंडारे ही भारतातील पहिली मोनोरेल चालक आहे. समोरचा प्रश्न, नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणाच्या क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो? तर 12वा. समोरचा प्रश्न, यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागते? त्याचं उत्तर आहे 6 जिल्ह्यांची सीमा लागते. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 26 एप्रिल 1994 मध्ये. समोरचा प्रश्न, भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे? 2.4% म्हणजेच 2.42%. समोरचा प्रश्न, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. समोरचा प्रश्न, हरिजन या साप्ताहिक कोणी सुरू केले? त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी यांनी. समोरचा प्रश्न, जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता? तर रशिया. आणि भारत हा कितवा आहे? 7वा. समोरचा प्रश्न, भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर 16 एप्रिल 1953 मध्ये. कोणाच्या काळामध्ये? तर लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये. समोरचा प्रश्न, 18 गुणांचा खंडोबा म्हणजे काय? तर लबाड माणूस. समोरचा प्रश्न, 2 नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? तर काय म्हणतात? दुआब. समोरचा, राष्ट्रपती निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? त्याचं उत्तर आहे विधान परिषद सदस्य. विधान परिषद सदस्य याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य हे 3 भाग घेऊ शकतात. समोरचा प्रश्न आहे, भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असतं? त्याचं उत्तर आहे हरभरा या पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र असतं. कोणत्या हंगामामध्ये? रब्बी हंगामामध्ये. समोरचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला कोणती? त्याचं उत्तर आहे अरुणिमा सिन्हा. समोरचा प्रश्न आहे, रब्बी हंगाम म्हणजे कोणता हंगाम? त्याचं उत्तर आहे हिवाळी हंगाम. समोरचा प्रश्न आहे, कोण हे आर्य समाजाच्या कार्यांशी संबंधित नव्हते? खालीलपैकी कोण? त्याचं उत्तर आहे केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन हे आर्य समाजाशी संबंधित नव्हते. तर त्याच्यामध्ये कोण कोण होते? लाला लजपत राय, लाला हंसराज आणि स्वामी श्रद्धानंद यांचा आर्य समाजाच्या कार्याशी संबंधित होते. समोरचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग. समोरचा प्रश्न, अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जातं? त्याचं उत्तर आहे जळगाव जिल्ह्याला.
समोरचा प्रश्न, लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ती आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. समोरचा प्रश्न, तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? त्याचं उत्तर आहे पुणे जिल्ह्यामध्ये. समोरचा प्रश्न, यावल हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हटलं जातं? तर कोयना नदीला. दिना हे धरण खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. कोणतं धरण? दिना धरण, गडचिरोलीमध्ये. समोरचा प्रश्न, आंबाघाट हा खालीलपैकी कुठून कुठे जाताना लागतो? आंबाघाट लागतो कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान. समोरचा प्रश्न, दाभोळ ही महाराष्ट्रातील खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे दाभोळची खाडी ही रत्नागिरीमध्ये आहे. समोरचा प्रश्न आहे, कर्मयोगी संत गाडगे बाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं उत्तर आहे अमरावतीमध्ये गाडगे बाबा विद्यापीठ आहे. समोरचा प्रश्न आहे, पुणे आणि नाशिक यांना जोडणारा कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे? त्याचं उत्तर आहे NH50 म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50. समोरचा प्रश्न आहे, तिल्लारी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे तिल्लारी धरण हे कोल्हापूरमध्ये आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं उत्तर आहे नागपूरमध्ये. समोरचा प्रश्न, संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे नागपूरमध्ये. समोरचा प्रश्न, देहू आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी आहे? त्याचं उत्तर आहे इंद्रायणी. समोरचा प्रश्न, हिमरू चालीसाठी प्रतिष्ठित असलेले ठिकाण कोणते? तर पैठण. पैठण कुठं आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये. समोरचा प्रश्न, राज्यामध्ये कोणत्या विभागांमध्ये सर्वात कमी जंगलं आढळतात? तर मराठवाड्यामध्ये. समोरचा प्रश्न, औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता? तर तो आहे गडचिरोली. समोरचा प्रश्न, अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? ते कलिंगडासाठी प्रसिद्ध आहे. डोकलाम वाद कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? त्याचं उत्तर आहे भारत आणि चीन यांच्या दरम्यान डोकलाम वाद हा आहे. समोरचा प्रश्न, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस यांनी. समोरचा प्रश्न, कादवा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कादवा ही नदी गोदावरीची उपनदी आहे. समोरचा प्रश्न, बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? ते उत्तर आहे श्रीकांत देशमुख. श्रीकांत देशमुख यांचं बोलावे ते आम्ही हे पुस्तक आहे. समोरचा, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? त्याचं उत्तर आहे अमोनिया हा वायू बाहेर पडतो. खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या समूहाचा समाविष्ट नाही? त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया. समोरचा प्रश्न, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई. भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण? त्याचं उत्तर आहे सुनील छेत्री. समोरचा प्रश्न, जैन धर्मामधील पहिला तीर्थकार कोण? त्याचं उत्तर आहे ऋषभदेव. समोरचा प्रश्न, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? त्याचं उत्तर आहे महापौर. शहराचा प्रथम नागरिक हा महापौर असतो. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? त्याची स्थापना केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी. भारताचे 14वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ते बिहार या राज्याचे राज्यपाल होते. लढाऊ विमान MiG-21 ही एकटी चालवणारी भारताची पहिली महिला फायटर कोण? तर तिचं नाव आहे अवनी चतुर्वेदी. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आले राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? ते आहे वर्ध्यामध्ये. पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? ते एक बुरशीचं उदाहरण आहे. समोरचा प्रश्न, ग्वायटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? तर ती अमरावतीमध्ये उगम पावते. खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? तर असतो 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन हा साजरा केला जातो. पालघर या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? 1 ऑगस्ट 2014. मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार कोणाला असतो? तर तो असतो राष्ट्रपती यांना. कोयना जलाशयाचे खालीलपैकी
काय नाव आहे? ते काय आहे? शिवाजी सागर. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर ती गोदावरी. किती लांबी आहे? 668 किलोमीटर. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमानुसार लावता येते? तर ती लावता येते कलम 356 नुसार. समोरचा प्रश्न आहे, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो लिहिला महात्मा गांधी यांनी. महात्मा फुले यांनी. समोरचा प्रश्न, मराठी भाषेचे शिवाजी असे कोणास म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर. मणिभवन हे कोणत्या महान व्यक्ती संबंधित आहे? ते उत्तर आहे महात्मा गांधी संबंधी. पवन कार्यात मदत होण्यासाठी पचन कार्यात मदत करण्यासाठी जठराचा कोणता अम्लाचा स्त्राव होतो? त्याचं उत्तर आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. समोरचा प्रश्न आहे, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरलं जातं? त्याचं उत्तर आहे क्लोरीन. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये. गदर पार्टीची स्थापना कोणी केली? लाला हरदयाळ यांनी. प्रश्न क्रमांक समोरचा, अहमदनगर शहरांमधून वाहणारी नदी, तिचं नाव आहे शीना नदी. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी झालेली आहे? त्याचं उत्तर आहे हिंगोली. समोरचा प्रश्न, पंजाबचा सिंह असे कोणाला म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे लाला लजपत राय. रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ती आहे अंडी उत्पादन. ह्यालाच आणि अजून एक नाव आहे चंदेरी क्रांती. समोरचा प्रश्न, विजयस्तंभ हा चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ते आहे राजस्थान राज्यामध्ये. गीतांजली हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तो लिहिला रवींद्रनाथ टागोर यांना. आणि यांना त्याच्याबद्दल नोबेल पारितोषिक कधी मिळालं? 1913 मध्ये. समोरचा प्रश्न आहे, झाले मित्रांनो, हे होते वारंवार रिपीट होणारे पोलीस भरतीला येणारे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करू शकतात. धन्यवाद.